गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का मंडळी, पेटकर मंडळी. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मंडळी. हो, पण मागच्या महिन्यामध्ये इथं मी आपल्या चिखलीला आलते बरं का मावशी. इथं चिखलीला आलते बरं का, तिथं की नाही. एवढ्या लोक सांगायचे म्हणलं की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होतंय. पण सांगते ऐका, चिखलीला का नाही माझं लग्न झालं. यातलं कोण कोण आलतं लग्नाला हात वर करा. कोण कोण आलतं माझ्या लग्नाला? ही म्हाताऱ्याला ती लग्नाला. आता कशी लागली डोळे वाटरून पाहिला आता. अहो काय सांगायचंय म्हणली, पोरगलय चांगलं, पोरगलय चांगलं, देखना दिवाळीन तोंडावर नाकाईन कुठं बसलं काही डोलकीला टेकून बसलाय. आलता का नाही लग्नाला माझ्या? आलता का नाही लग्नाला? वाय म्हण नाही तर अंग ओढेन दसती बघ. आलत. कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टपावर बसून आलाशी आला. लग्नात पहिलं पंक्तीला गिळायला बसला पा. करदोडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून आला. पण ते काही कासना बरं का, लग्न एवढं थाटात पार पडलं. पण तुम्हाला घाई गडबडे माझा नवराच दाखवायचा राहून गेला. आमचे मिस्टर, आमचे कारभारी कुठं बसले तो हेव का की इथं बसले. कसे बसलेत? 5 जण काही झडपीला निवडून आल्या तिकडे. कसा दिसतोय आमचा जोडा? कसा दिसतोय माझा परशा? हो, पण तुम्ही म्हणता तायडे तो एवढी तरणी, मग नवरा काय एवढा वयस्कर पकडला? काय झालं? मोदींचा फोन आला काय? त्यांना बाहेर लय डिमांड आहे बरं का, लय मार्केट आहे आमच्या ह्यांना. ते म्हणतात तायडे तो एवढी तरणी, नवरा का म्हातारा पकडला? पण काय सांगायचं मावशी, आमच्या यांचा एक स्वभाव मला लय आवडतो. पाहायचं तुम्हाला? खाली बसा. तांबे देऊ का? उठा उठा. पहा किती गोड स्वभाव आहे. पाहिजे तुम्हाला आणखीन? खाली बसा. हा, आता उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे मावशी. नवरा असा पाहिजे, नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे, आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटलं पाहिजे. हा यांचा स्वभाव लय अलीकडे या. असं काय होत नाही. कसे पाहतात बघा ना. आणखीन पापणी तरी खाली टाकली. अहो काय सांगायचं मावशी, लग्न झालं. अहो काय सांगू, लग्न झालं, नांदायला गेले, पण अवलाद लय कडून निघाली. काही साधं सुद्धा मॉडेल आहे वय. अहो मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही? पाहिजे की नाही चांगलं घर? पण काय सांगू, लग्न झाल्यापासून बघते काय मोडकच घर आणि पडकच छप्पर. मावशी मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते, यांची काय डोंबल्यावर बसवय बघायला सुद्धा काय वाटत नाही. खाली बघा म्हणते, मोडकच घर पडकच छप्पर. असू दे, मी म्हणते मोडकं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की नाही?
पाहिजे की नाही? हो. कितीही मोठं घर असू द्या, पण त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही. तसं माणसाचं शरीर कितीही मोठं शरीर असू द्या, 120 किलोचा गडी असू द्या, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर त्या शरीराला सुद्धा किंमत नाही. माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, त्यानं जगून देवाचं भजन केलं की नाही याला किंमत आहे. म्हणून तुका म्हणे इथं भजनप्रमाण काय थोरपण जाळायचे. म्हणून म्हणते काय, मोडकच घर पडकच छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको बाई, दादला नको नवरा नको, दादला नको नवरा नको, दादला नको बाई, दादला दादला आणि हा नवरा, हा नवरा आणि हा ठोंब्या. अहो काय सांगू मावशी तुम्हाला, तुम्ही म्हणता नुसते साडे नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस का? पण काय सांगू मावशी, नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी आहे होय? मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही चांगली साडी? पण लग्न झालं तसं मोडदाने एक तरी साडी घेतली का? बघल तरी काय वाटतं का? खाली बघा म्हणते माहिती. अहो लग्न झालं तसं एक सुद्धा साडी घेतली नाही. पण तुम्ही म्हणताना आताच 5 बदललेस की ह्या कुठून आणल्यास? पण या 5च्या 5 साड्या आमचे ऋषिकेश शेळके यांनी मला भेट दिली. मला म्हटले, ताईडे तू एवढ्या दिवसानं आमच्या गावाला यायलीस, मग जुनी का साडी घेतली? म्हणून त्यांनी मला 5च्या 5 साड्या भेट दिल्या. म्हणून तरी कशी बशी 4 चौघीत आले. नाही तर काय सांगू मावशावं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होते. लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या गोळ्या घेते. मग काय करू? फाटकचं लुगडं बसायचं, अन तुटकीचं चोळी, हो फाटकचं लुगडं. समाजामध्ये नाथ महाराज म्हणतात, आजच्या समाजामध्ये माणुसकी नावाचं, नातं नावाचं लुगडं फाटलेलं आहे. तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा आणि स्नेह नावाची सुई पाहिजे, परंतु ते आज कलियुगामध्ये पाहायला भेटत नाही. म्हणून महाराज म्हणतात, फाटकचं लुगडं अन तुटकीचं चोळी आणि तिला शिवायला दोर घेऊ नाही. म्हणून म्हणते, दादूला नको ग, दादला नको हा दादला नको ग, हा नवरा नको ग, नवरा नको ग, मला हा नवरा नको ग, दादला 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 नको ग, मला हा नवरा नको ग, दादला नको ग, नवरा नको ग. अरे हो. तर म्हणतात नुसत्या साडीसाठी नवरा सोडतेस का? पण मावशी, अहो नुसत्या साडीसाठी नवरा नको म्हणत नाही. मला सांगा, घरामध्ये खायला पाहिजे की नाही? जेवायला पाहिजे की नाही? पण काय सांगायचं बघा ना, सप्त्यातल्या पंक्ती खाऊन, गणपतीच्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखं फुगलाय. अहो मला नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजीवर तेलाची धारू सुद्धा नाही. कसा संसार करायचा सांगा ना? खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो, तरी तुम्हाला खोटं वाटलं म्हणून 200 किलो कमी सांगितलं. एवढं माझं वजन. मी जराशी मोटरसायकलीवर बसली ना तर मोटरसायकलीचा टायर वजनानं फुटायचा, एवढं वजन. पण यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली का? कारण खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही. म्हणून म्हणते नवराच नको. सांगा मला, सांगा महिला मंडळ, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? भांडायचा विषय सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतं. आवडतं की नाही मावशी? पण बघा ना, लग्न झालं तसं मोडदन एकतरी फुटकं म्हणे गळ्यात बांधलाय. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं, कोणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या की, ताईसाहेब नाव घ्या की, पण मुर्द्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण मावशी तुमचा मान राखते, यांचं शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोडचिठ्ठी देते.
असा वैताग आणला. असं वाटतं मावशी यांना इथं सोडावं आणि साऊंड सिस्टीम वाल्यासोबत निघून जावं. सिस्टीम वाला पण किती खुश झाले पाहणं. त्यांना वाटलं बरं झालं असले उतरत्या वेळेत असलं लोड शेडिंग भेटलंय. शेवटचं यांचं नाव घेते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. जाऊन दे, एवढ्याला आमचा कशाला घेऊ. आता तुम्ही एवढा खर्च केला, इथंच पाऊस पडते. चिखलीला पडला पाऊस, पेटला आला सडाका. चिखलीला पडला पाऊस, पेटला आला सडाका. आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका. आणखीन एक घेऊ. बाया तुमच्या बी जवळचे दिसतात. नाही कलर न ओळखलं तुमची भावकी दिसते. बरे घेते ऐका. पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत. आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. पहा बघलं की नाही. सुरतेचे मोती गुळ धावसवणे, यांच्या राज्यात लेणे नाही. अहो मोड कासा पलंग तुटकीशी नवार, अनवर नरम बिछाना नाही. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले. आणि तो रस येथे नाही. म्हणून म्हणते काय नवराच नख. जाऊन दे, नवरा बिचारा कसं कसं ना बरं का महिला मंडळ. पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येतं का. 2-4 कमी सांगितले. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाऊ का. कुठं बसलाय व य हा बाय. आवळून आवळा खाली पाय पाय नीट धरा. पडू देत नाही. 90-100 किलो उचली ते मी. हा खात्या पित्या घरची मम्मी. अय कसा दिसतंय माझा अमिताभ बच्चन. कसा बसला बघा जणू का बाबळीच्या खोडावर बसला. पिंट्यावर सरक. पिंट्या मम्मीचे केस सोड, नाही तर मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजीन आणली का काय. पिंट्या लय बरं वाटत असं नाही. असल्या उतरता वयात असली कवळी मम्मी सापडली. हे बघ पिंट्या आपल्या आपल्या पप्पाला टाटा घरे. पप्पा आपला या हाताने या हाताने. हा हे बघ मस्त पैकी पप्पाला गोड पप्पी द्यास. पाहिलं मंडळी सगळं ऐकतोय. मोडदा बापाव गेला. हे माझा नंबर 1चा पिंट्या आहे. पहिलं लॉकडाऊन मधलं पिंट्या. हे बघ मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघं मम्मी. काय म्हणायचं. अवघं मम्मी. ए पिंट्या अवघं मम्मी. असं आणखीन मोठ्यानं पिंट्या अवघं मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण आणखीन बॅटरी नाही उतरली. नोकियाचा चार्जर आहे. बस ना आता. हे बघ पिंट्या वळवळ करू नको. खाली पडला तर 2-4 फळ्या फुटतील.
काय खातं कोणाष्ट मावशी मुडदा नुसत्या जडची जड लागते अव ठेवते खाली नाही तर कंबरड कटकन मोड पेंट्या तुझे चुन्याची डबे लाईट वसायली बघ हे माझा नंबर 1चा पेंट्या तुम्हाला नंबर 2चा धावते पुढं बघ पप्पाकडं नको बघू पुढं बघ कसा आहे ग फ्रेश माल हे माझा 2 नंबरचा पेंट आहे दुसऱ्या लॉकडाऊन मधला पोरग माझ्याकडे बघून घाबरलंय पेंट्या कुठे गेलता समजले कुठे गेलता संडास कार टागाव दिसतेल तरी म्हणलं इथं आल्यापासून वाचकाचं गमत होतं पुढं बघ मामा फोटो काढतोय बघ मामाकडे बघ मामाला टाटा करे मामाला गोड पप्पू जास्त कर हुशार आहे का नाही याच्या वक्ताला मी काजू बदाम खाल्ले होते पिंट्या बरं का मावशा पोरग माझ्याकडे बघतंय घाबरले पोरग माझ्याकडे बघून विचार करते म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती का नाही हां दिसती का नाही हो लय जवळ नको टोचल पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून किती महिन्याचं असेल मावशो किती महिन्याचं असेल अहो आता 6 महिना झालाय आणखीन पोराचं नाव पण नाही ठेवलं ठेव का नाव पिंट्या वलं लागले मतला भेटला नाही ना तसं काय करू नको 8:30 डायक्लिन करून आणली बघ पहिल्या दिवशी फिल्म दुनियेत आला जन्माला बाळ शाहरुख आणि पळणा गातो या अशोक सराफ जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला यवाद वर्षाला लायला प्रसाद आणि सोनिया गांधी म्हणे मिटू या वाद जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी लढी बाळ बाळ खायला मागतं या गुटक्याची माळ आईच्या डोक्यात झाला या जाळ पोटाला आला या कर्दन काळ जो बाळा जो रे जो काय सांगा मावशो पोरग एवढं गुणाचं पण सकाळपासून पोरग रडायचं थांबना कोणाची दृष्टी लागली का कोणाची नजर लागली काय कोणाच ठाऊक सकाळपासून ए नाही 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 काय झालं ए नाही 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 काय झालं रडायला काय झालं पप्पानं मारलं काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू होय म्हणताय की काय सांगू मावशी पोरग रडायचं सामान गेलं शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक कुकऱ्या बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरगा रडायचं थांबल खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं आणि पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली मी कशाला कमी करते पण पोरगा रडायचं थांबच ना शेवटी एक अंगागीत गाऊन बघते पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बाप्पाची हवाली करते कसं बघते रडता राही ना नाडपरी समजावते मागील ते खाया देते नानपरी समजते मागील ते खाया देते हलवते रडता राही ना बाळ माझं रडता राही ना
जोरात रड. लाईट दिमय जनरेटरवर कार्यक्रम चालू आहे. नाना परी करीत याचा डोळा बाळ माझं रडता राहीना बाळ माझं रडता राहीना हे रडता राहीना बाळ रडता राहीना बाळ माझं बरं का मंडळी, असे चांगले सोन्यासारखे 17-18 पोर आहेत पण दाखवत बसले तर रात्र पुरायची नाही. हो असा सोन्यासारखा संसार, पण संसार लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. पण तुम्ही म्हणता यांना घेताना कधी पाहिलं नाही. तसे आमचे रोज रोज घेत नाहीत बरं का, स्टँडर्ड आहेत. रोज रोज घेत नाहीत, मग हप्त्यातून 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे लई इमानदार आहेत बरं का. पण काय सांगू, तिचा नवरा दारुड्या, तिला माहिती संसार किती वाईट असतो, किती दुःखाचा असतो. म्हणून मावशी विस्कटलेल्या संसाराची घडी बसावी, मोडलेला संसार परत उभा राहावा, नवऱ्याचं व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेले. तुळजापूरच्या भवानी मातेसमोर हात जोडला, पदर पसरला. त्या भवानी मातेला म्हटलं, भवानी माते धाव, आणि माझ्या नवसाला पाव. त्यावेळेला ती भवानी माता नवसाला पावली. म्हणून त्या आईच्या नावानं 5 घर जोगवा मागते बरं का मावशी. जोगवा भवानी मातेचा जोगवा असतो, लक्ष्मीआईचा जोग असतो बरं का. प्रत्येकानं जोगवा वाढायचा मावशी. असला तर वाडा, नसला तर काय माझी जबरदस्ती नाही बरं का. असला तरच वाडा, नसला तर शेजारणीकडून उसना घेऊन कोहायना पण वाडा. नाही वाढला तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा. पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचे नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब गेडबड की पळ मक्काच्या रानात. आईचा जोगवा जोगवा महाग, आईचा जोगवा मोहमहिषासुर मोहमहिषासुर मर्दनाला तापाची करावया झाडी, त्रिविध तापाची करावया झाडी. गेलो पावस निर्वाणी हो आईचा जोगवा. आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा. आता या वाकाल चहा कोण आणायचा आई? चहा नसला तर वडापाव पण चालू. आई आटेला नाही या गावात. अरे हे वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालू. आई दुकानदार सगळीकडे आले. आई आई माझं एक कोड होतं का आई? काय म्हणलं बघा, माझं एक कोड होतं. अरे अरे जर का तुझं घोडा असेल, जर का तुझं घोडा असेल तिकडं चिखलीला लिहून सोड. आई घोडा नाही का, आई कोड होतं कोड. लवकर लवकर विचार, देवाचं नवीन वार. बर बोलताना बंद करा, गाताना द्यायचं बघता. अरे देवाचं नवीन वार रे. बर एकदा का वार गेलो परत देवाला 7-8दा फॅन लावा लागतं, तवाच वार येत. आई माझं कोड असं होतं. कसं होतं? माझं कोड असं होतं. बघता काय म्हणलंस? सिस्टीमल दादाची दारू कधी सुटेल? अरे अरे बघता कशाला बिचाराचं मुळं उठलं. एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली, बिघडून ठेवायची होती तुला. बघता काळजी करू नको, साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटेल. कवा साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटेल? कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. आई माझं दुसरं कोड होतं. जरा सोपं सोपं विचार. बर देवाचा आणखीन लय अभ्यास नाही, देव शिकतोय आणखीन, देवाचं नवीन वार. आपल्यातले आपल्यातच विचार, कारण इथले लोक मला चप्र दिसतात. काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं तानू तानू हाणतील. आणि हे काय आपलं पुन्हा नाही, इकडं लवकर रस्ता सापडत नाही, गाडी ओव्हरटेक होत नाही. आई माझं दुसरं कोड असं होत. कसं होतं? दुसरं कोड असं होत. कसं होत? आई कादी कोंबडी पांढरा अंडा का देती? बघता देवाच्या अंगातलंच गेलं. बर
मला नाही वाटत आता विसर्जन होऊस तर देवाच्या अंगात येईल. काय म्हणला भक्ता? काळी कोंबडी पांढरा अंड का देते? मग तू दी, घे जिरवून दी, द्यायली बिचारी देऊ दे न तिला. का देते? हा अरे काय म्हणला? काळी कोंबडी पांढरा अंड का देते? भक्ता हा तुला काय वाटलं? हा असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं होय? पण काळजी करू नको भक्ता, माझ्याकडे तोडगा आहे. बर एक काम कर, 3.5 मीटर कापड घे, घेतलं, त्याच्या 4 घड्या घाल, घातल्या, त्यामध्ये 5 किलो हिरवं लिंब टाक, टाकले, 5 किलो हिरव्या मिरच्या टाक, टाकल्या, 5 किलो टाचण्या टाक, टाकल्या, 5 किलो गुलाल टाक, टाकलं, 5 किलो बिबुवा टाक, टाकलं, सगळ्याचं गठोड बांध बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. आई एवढे वजन कोंबडी मरण ना. बघता हा देवाला पण माहिती, पण देवाचं डोकं बघ. बर अरे जर का तुझी कोंबडी वजन मेली, बर जर का तुझी कोंबडी वजन मेली, बर मला सांग अंड घालायचा कुठं प्रश्न येतोय? ते करायला का? देवाला हेडत काढतो होय रे. हा? आई तिसरं एक शेवटचं कोड होतं. बघता हा तुला का अष्टविनायक प्रतिष्ठान नको तर दिले का काय रे? आंबोल महाराज म्हणले विचारा. बरं विचार विचार. आई 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 ओहो. आई बोल बघता. आई आई बघता लय लाडाले नको फटके घासे. आई 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 पाऊस का पडा नाही वेळेवर? नुसतंच आवाज येत. हा पावसाचं नाव काढू नको. का? पावसामुळे या महिन्यात देवाचे 4 कार्यक्रम रद्द झाले. काय म्हणला बघता? पाऊस का पडा नाही वेळेवर? बघता हा बघता हा मला सांग, तुझ्या वायरी बिरी तुटल्यात का काय रे? काय झालंय काय नेमकं तुला? का तुझा डीपी जळालाय? मला सांग. अरे भक्ता, पाऊस न पडण्याची अनेक कारणे बघ. बर लोक म्हणतात विज्ञान सुधारलं, काही लोक म्हणतात तंत्रज्ञान पुढे गेलं. बर पण भक्ता, विज्ञान किती पुढे जाऊ दे, तंत्रज्ञान किती पुढे होऊ दे, पण माझ्या गणपती बाप्पाच्या पुढे नाही. कारण माझा गणपती बाप्पा हुशार आहे. देव हुशार रे. देवाला माहिती होतं सगळ्याच गोष्टी देवानं माणसाच्या हाती दिल्या असत्या. तर माणसानं देवाला किंमत दिली, माणसानं सप्ते केले, माणसानं गणेशोत्सव साजरा केला, माणूस मंदिरात गेला. हा म्हणून देवानं काही गोष्टी आपल्या हातात ठेवल्या. जसं माणसाचं मरण हे माणसानं, देवानं माणसाचं मरण त्याच्या माणसाच्या हातात नाही दिलं, मग देवाच्या हातात ठेवलं. हा जर माणसाच्या हातात दिल्या असत्या तर माणसानं देवाला किंमत दिली नसती. तसं पाऊस देवानं माणसाच्या हातात ठेवलं नाही. मग देवाला माहिती होतं, मी जर पाऊस माणसाच्या हातात जर दिला असता तर माणूस एवढा बेलिंदर आहे, स्वतःच्या रानात पाऊस पाडला असता, पण शेजारच्या रानात एक थेंब सुद्धा पडू दिलं नसतं. ही माणसाची जात देवाला माहित होतं, म्हणून देवानं पाऊस आपल्या हातात ठेवला बघता. आणि पाऊस न वेळेवर पडण्याची कारण अनेक कारण आहेत. त्याच्यापैकी एक कारण मला सांग, झाड लावलंस का? नाही नाही. अंगणामध्ये झाड लावलंस का? नाही नाही. अच्छा, का नाही लावलं? पाणी नाही ना आई झाडाला द्यायला. अच्छा, म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही, हो म्हणून तू झाड ना लावलं, बरोबर का? बघता आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग, झाडासाठी पाणी नाही म्हणून झाड न लावलं, बरोबर का? मला सांग, संडासला जातोस का? हो जातो का? हो पाणी नेतो का? हो. खरं सांग, तोंडाकडे बघून वाटतं नेत नसतं. बरं जाऊन ते नेताच. मला सांग, आंघोळ करतोस का? हो. पाण्यानंच करतोस का? हो. बघता ए बघता, मला सांग, तुला संडासला न्यायला पाणी आहे, हो. तुला आंघोळीला पाणी आहे, हो. तुला दारू टाकून प्यायला पाणी, हो. मग मला सांग, झाडाला का पाणी नाही? नाही नाही. एक गोष्ट लक्षात ठेव बघता, जोपर्यंत तू झाड लावत नाही, जिथं बसलेले सर्वच भक्त लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, जेवढे भक्त ऑनलाईन ऐकतात त्या सर्वांना विनंती, सगळ्यांना सांगणे, जोपर्यंत आपण झाड लावत नाहीत तोपर्यंत तो देव वेळेवर पाऊस पडत नाही. हो, म्हणून दादा हो, झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचं रक्षण करा, तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींचं रक्षण करेल. नाहीतर काळ खूप भयानक आहे दादा. म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं कसं चाललंय? उलट चाललंय. आपलं असं चाललंय, याला अडवा त्याची जिरवा, असं चाललंय. म्हणून बघता माणसानं याला त्याला अडवण्यामध्ये, याची त्याची जिरवण्यामध्ये माणसानं आपलं आयुष्य वाया घातलं. माझे संत मायबाप सांगतात, भले माणसं, देवानं तुला माणसाचं शरीर दिले, सुंदर अनमोल किमतीचा नरदेह दिलेला आहे, सुंदर आयुष्य दिले, याचा सार्थक कर. देवाची, देशाची, समाजाची सेवा कर, आपल्या धर्माची सेवा कर. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नवविध भक्तीच्या नवरात्रा
करुणपोटी मागीन ज्ञानपुत्रा धरीन सद्भावंतरीच्या मित्रा आणि दंभ संसार सांडी नको पात्रा आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडीला संग काम क्रोध हे झोडीले मांग केला मोकळा मार्ग सुरंग यानंतर माझ्यासोबत आले सर्व गुरुजन कलाकार एका मिनिटामध्ये परिचय महाराष्ट्रातील उत्कृष्ट कीर्तनकार संगीत अलंकार हरिभक्तपरायण संतोष महाराज लहाने आळंद देवाजी यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी मला जे बुलबुलला साथ करतायत उत्कृष्ट बुलबुल वादक उत्कृष्ट सिंत वादक कीबोर्ड वादक हार्मोनियम वादक बासरी वादक आमचे गोरख महाराज तुपे यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी जे मला ढोलकीला साथ करतोय ढोलकी वादक मृदंग वादक तबला वादक मूर्ती लहान पण ज्याची कीर्ती खूप गहाण आहे आपलं महान आहे आमचे योगेश महाराज भोंबे आळंदी देवाची यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। दादांनो नेहमी सांगत असतो मायबापानं 10 लेकराला जन्म देण्यापेक्षा एकाच लेकराला जन्म दिला पाहिजे एक तर तो हरिभक्त तरी असला पाहिजे नाहीतर सीमेवर लढणारा देशभक्त तरी असला पाहिजे नाहीतर ढिगाणं लेकरत मोजता येणं एवढं लेकरत पण काय करते सांगायची लाज वाटते हो हे काय म्हणून आमचे योगेश महाराज भोंबे तसेच या ठिकाणी तिन्ही कॅमेरेमन या ठिकाणी शूटिंग करत आहेत एकदा यांच्यासाठी एकदा सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा। कार्यक्रमाला लाभलेली साऊंड सिस्टीम एकदा उत्तम दर्जेदार साऊंड सिस्टीम या मंडळाने ठेवली आहे साऊंड सिस्टीम आल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी आमचे अमोल महाराज तसेच गाडेकर महाराज योगेश महाराज आमचे शिवचरित्रकार योगेश महाराज तसेच बाबांचं नाव विलास महाराज तसेच आमचे आता जास्त कामच्या मला वाटतं मी पाहिलेलं तुम्हाला कुठेतरी भेट झालेली आपली वा सर्वच एकदा आपल्या पंचक्रोशीतील आलेले भजनी मंडळ तसेच बालवर्ग जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई या सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। यानंतर कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे यानंतर एक सुंदर असं घेत आहे माझ्यासोबत आले गोरख महाराज तुपे सुंदर तुम्हाला प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज काढून दाखवतील आवाज आवडले सर्वांनी टाळी वाजवायची आहे।